मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीचे एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा आता सर्वांचा कार्यकाळ संपलाय. पण त्यांचे पेमेंट अद्यापही मिळालेले नाही. तर त्यासंबंधित एक आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय पण त्यांचे पेमेंट झालेले नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पेमेंट ज्यांचे रखडलेले आहेत त्यांच्यासाठी टॅब ओपन झालेले आहे. कौशल्य विभागाकडून टॅब ओपन करण्यात आले आहे. लवकरात लवकर संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी ज्यांची पेमेंट अद्याप झाले नाही त्यांनी आपला हजेरी मस्टर त्याच्यावरती तुमचे जे आस्थापनाचे प्रमुख असतील त्यांचे सही शिक्के घेऊन हे बीओ ऑफिस किंवा कौशल्य विभागात जमा करायचे. म्हणजे लवकरात लवकर संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होतील. कारण आता आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं की एकदा टॅब बंद झाली तर पुन्हा टॅब सुरू करण्यासाठी खूप त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि लवकर कौशल्य विभाग ती टॅब ओपन करत नाही. पण आता लवकर टॅब ओपन झालेले आहे. लवकरात लवकर सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट निघतील. त्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगायची आणि स्वतः आपण आपले जे हजेरी मस्टर असेल ते स्कॅन करून कौशल्य विभागाला किंवा तुमचं जे आस्थापनेचं प्रमुख ऑफिस असेल तिथे ती स्कॅन करण्यासाठी द्यायची. म्हणजे लवकरात लवकर संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होतील. खूप साऱ्या व्हिडिओवरती कमेंट होते की सर पेमेंट कधी होतील, सर पेमेंट कधी होतील. तर पेमेंट आता तुम्ही जर मस्टर अपलोड केलं, हजेरी अपलोड केली, हजेरी स्कॅन केली तर तुमचे पेमेंट पुढील 10 ते 15 दिवसात होतील असा एक अंदाज आहे. पण जर तुम्ही आताच लवकरात लवकर जे स्कॅनिंग आहे त्याची प्रोसेस केली नाही तर प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट पुन्हा रखडतील आणि जर आता टॅब बंद झाली तर पुन्हा टॅब ही कधी ओपन होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी सतर्कता बाळगा. तुमचे जे पेमेंट रखडले आहेत ते लवकरात लवकर काढता येतील. खास करून जे प्रशिक्षणार्थी जे दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांची जॉईनिंग जुलैमध्ये झाली होती त्याच प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट सध्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या रखडलेले आहेत आणि जे प्रशिक्षणार्थी आता रखडले आहेत त्यांनी लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्यायची. कारण ही टॅब आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यात टॅब बंद झाली होती आणि त्या फेब्रुवारीचं पेमेंट आता मागच्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वी मिळालेलं आहे. त्यामुळे ही टॅब पुन्हा बंद झाली तर पुन्हा 5-6 महिने सुद्धा लागू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर प्रशिक्षणार्थ्यांनी याची दखल घ्यायची. हीच महत्त्वाची अपडेट होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कार्यकाळाच्या संबंधी अद्याप कोणतीही ठोस अपडेट मिळालेली नाही. 5 तारखेला मोर्चा आहे पण त्याची अपडेट नवीन अपडेट आहे ती नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवरती टाकण्यात येईल. तोपर्यंत ही अपडेट आहे की सर्वांनीच आपल्या हजेरी स्कॅन करून घ्यायच्या. तर हीच महत्त्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.